नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आता जसं पूर्वी वाढदिवसाला केक लागायचे, तसं आता लग्न असो, डोहाळे जेवण असो किंवा साखरपुडा असो, सगळ्याच गोष्टींसाठी आपण केक ऑर्डर करतो. आणि आता पूर्वीसारखं राहिलं नाही की दुकानांमध्ये जायचं, डिझाईन जी मिळेल ती घ्यायची. तर आता असं आहे की कस्टमाइज केक लोकांना हवे असतात. आणि माझी एक मैत्रीण आहे परळमधली, जिचा स्वतःचा केकचा ब्रँड आहे. आणि आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य माहिती आहे की आपण मराठी माणसाच्या व्यवसायाला नेहमीच सपोर्ट करतो. तर तिचे मी खूप रिव्ह्यूज ऐकले होते. मी सतत तिचे रिव्ह्यूज बघायची आणि इतके सुंदर सुंदर केक ती टाकायची. तर मी म्हटलं चला आज तिच्याकडे जाऊया आणि नक्की तिचा हा काय ब्रँड आहे हे जाणून घेऊया आणि त्याचसोबत तिच्याकडच्या केकची सुद्धा टेस्ट करूया. तो माझ्यासोबत आहे नंदा. सो हाय नंदा, खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलमध्ये. तर मला सांग की काय तुझ्या ब्रँडचं नाव आहे आणि किती वर्ष झाली हा ब्रँड आहे तुझा केक? ऍक्च्युली माझ्या केकच्या ब्रँडचं नाव आहे केक अफेक्शन बाय नंदा धाडवे. इन्स्टावरती पण सेम आहे आणि मला जवळजवळ 5 वर्ष झाली आहे ह्या बापरे. लाईन मध्ये आहे मी ओके बेकरीच्या. ओके. मग आधी तू काय करायची? मी आधी ऍक्च्युली बॅक केलंय, पण मी नंतर बेकरी लाईन मध्ये इंटरेस्ट आला आणि मग मी नंतर बेकरी लाईनला शिफ्ट केला आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 1.5 वर्ष रेस्टॉरंट मध्ये पण कामाला होती. सो तो ओके. एक्सपिरियन्स पण मला काउंट झाला आणि खूप पुढे मदत पण झाली नवीन नवीन रेसिपीज बनवायला आणि त्यानुसार मग मी सगळं चालू ठेवलं. ओके. तर आपण तुझ्याशी गप्पा मारूयाच, पण बनवता बनवता गप्पा मारूया, जेणेकरून प्रेक्षक प्रेक्षकांना पण काहीतरी छान बघायला मिळेल. काय दाखवते आज तू? मी आज मँगो कप्स दाखवते, जे आता सध्या मी सीझनल चालू ओके ठेवलेत. ओके. काय काय जणांना कसं हाफ केजी आपण केक घेतो पण खाणारे कोण नसतात. बरोबर आहे. सो मी काय केलं की एक छोट्या साईजचे जे एका माणसाला 2 माणसाला खाऊ शकतात असे कप्स ओके केलेत चालू. ओके. म्हणजे अजून एक तुझं वैशिष्ट्य मी बघितलं की तुझ्याकडे पाव किलोचा केक जो आता आपल्याला बाजारात मिळत नाही. आणि तुम्ही आता Yes. बघत असाल की सगळेच जण शुगरसाठी थोडेसे असे असतात की नको, जास्त गोड नको, तर त्यासाठी तिच्याकडे पाव किलोचा केक मिळतो. जो साधारण बाजारात हाफ केजी 1 केजी मिळतो, तर तू हो. पाव किलो केक ती देते. तर हे तिचं एक वैशिष्ट्य आहे. तो आता आपण कप केक्स बघूया. मँगो कप मँगो केक्स, कप्स. राईट? येस. सो हा व्हॅनिला स्पंज आपण यूज करतो त्याच्यासाठी ओके. हा रेसिपी. बेस पण तू घरी घरीच बनवते, बनवते मी. प्रीमिक्स वगैरे त्याचं घरी? नाही, मैदापासून प्रॉपर हा, आपण प्रेमिक्स नाही वापरत, जे कारण त्याच्यामध्ये कसे प्रेझर्वेटिव्ह जास्त असतात, सो बरोबर आपण ते बरोबर. अवॉइड करतो ओके आणि मैद्यापासूनच आपण प्रॉपर बनवतो. त्यामध्ये फक्त आपण व्हॅनिला आणि जे मँगो, आपण प्रॉपर मँगो घरातच त्याची प्युरी ओके बनवतो, ओके. रिअल मँगोची. आपण हा हा. एक्स्ट्रा स्टोअर बॉट पल्प नाही यूज ओके. करत. म्हणजे बॉटल्स मध्ये प्रेझर्वेटिव्ह नाही, पण ते ती नाही यूज नाही करत. यूज करत. तो एकदम बापरे, एकदम होममेड वाईब येते हा मला. पण तरी सुद्धा तिचं करणं जे आहे ना ते प्रोफेशनल आहे. जरी ती म्हणजे हे सगळं असं घरगुती वापरत असली ना, तरी पण एक प्रोफेशनल टच दिसतोय मला इकडे. हे काय साखरेचं शुगर सिरप शुगर म्हणतात. सिरप? आपण प्रत्येक स्पंजमध्ये शुगर ओके शुगर सिरप वापरतो, ओके. जेणेकरून तो मॉइस्ट राहतो. हम्म हम्म एकदा हम्म आपण हम्म. फ्रीजमध्ये टाकला की तो कसा सेट व्हायला चालू होतो आणि जर शुगर सिरप हा, नसेल तर तो घट्ट होतो आणि घट्ट होतं. सॉफ्ट नाही लागत. ओके त्याच्यासाठी ओके आपण तो हे वापरतो आणि ही आपली मँगो प्युरी आहे, जी आपण घरीच बनवतो. ओके. त्याच्यामुळे ह्याची एक फ्लेवर वेगळा येतो जेव्हा आपण प्रॉपर घरी बनवलेली असते. आणि स्टोअर बॉट मध्ये कसं खूप सारे वेगळ्या प्रकारे बनवले जाते, प्रेझर्वेटिव्ह असतात, जेणेकरून ते जास्त वेळ टिकतात असं. पण ओके. आपण हे कसं प्युरी जेव्हा घरी बनवतो ती त्याच दिवशी आपण फ्रेश फ्रेश बनवून देतो, जेणेकरून ते 1 दिवसात 2 दिवसात संपलं तरी ते तितकंच तितकंच फ्रेश फ्रेश राहते. हा लागतं. केक साधारण किती दिवस तुझ्या अंदाजाने टिकतो? 2 ते 3 2 दिवस ते 3 दिवस. पण फ्रीज मध्ये आपण फ्रीज स्टोअर मध्ये. करायचा. ओके. फक्त एअर टाईट करावा लागतो. मला वाटतंय की हा जो केक आहे तुझी आता सिग्नेचर रेसिपी कशी असते एखाद्या हा. वेळी तशी झाली आहे. कारण तुझ्या येस. भरपूर मी इन्स्टाच्या ह्याच्यावर स्टेटसवर असेल, स्टोरीवर असेल, मी हेच केक जास्त बघते जे तुझ्याकडे सेल होत हो. आहेत. तर ह्या केकचं ऑर्डर करायचं असेल तर नाव काय? मँगो कप केक असं? मँगो कप्स. ओके, मँगो कप. आणि ही प्युरी आपण पायपिंग बॅग मध्ये घेणार, जस्ट बिकॉज आपण जेव्हा फिनिशिंग करू ना त्याची, तेव्हा ती लाईन मध्ये प्रॉपर येईल. आत टाकताना कसं आपण टाकलं की होऊन जातं, बट वरती जेव्हा आपण पाईप बॅगने टाकतो ती लाईन मध्ये खूप छान त्याची फिनिशिंग येते. सो ओके. ते एक भरून टाक. आणि आता आपण त्याची आयसिंग चालू करतोय, जी म्हणजे आपण जसं केकची जशी लेअरिंग असते हा तशीच हा हा. लेअरिंग, फक्त कप मध्ये छोट्या साईजला. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लेअर मँगोच्या छोट्या पीस केलेले टाकतो, जेणेकरून त्याचा फ्लेवर अजून
जास्त छान येतो. जस्ट प्युरी असेल तर नुसतं असं फ्लेवर्ड लागणार, बट ते पीसेस असले तर ते खायला पण तितकंच छान वाटतं. आणि तुम्ही ते बघताय ती जराही कंजूसी करत नाहीये, म्हणजे प्रॉपर ती टाकते की जेवढा फ्लेवर त्या केक मध्ये लागायला पाहिजे ना तेवढा. आणि मला वाटतं की आपल्याला बाजारात असं बघायला नाही मिळत, कारण इथे तिचा एक स्वतःचा पर्सनल टच आहे प्रत्येक केकला. आणि बाजारात तुम्ही बघत असाल तर एक व्यवसाय म्हणून करतात, पण खरंच असं जे होम बिझनेस असतात ना, त्यांची या केक बनवण्यामागे त्यांची एक वेगळी मेहनत असते. त्याच्यानंतर आपण अजून एक लेअर स्पंजची टाकतो, जेणेकरून जास्त क्रीम असे लागायला नाही पाहिजे. थोडं स्पंज असेल तर तो खायला पण तितकाच छान वाटतो. पहिली स्टेप जी रिपीट केली ना, ती स्टेप आपण परत रिपीट करणार. आणि त्यानंतर परत आपण प्युरी टाकतोय वरती. आता फक्त लास्ट एक फिनिशिंग आपण करतोय याची. मँगोचे पीसेस फक्त परत गार्निशला. तर तुम्ही बघितलं असेल की नंदाने इतके सुंदर केक, आणि मला वाटतं की खूप वेळ नाही झाला, आपल्याला एक अर्धा तास झाला असेल, त्या वेळात तिने पटापट एवढे केक मला बनवून दाखवले. आणि मला ना ते करताना मला असा एक कुकिंग वर्कशॉप असल्यासारखं मला वाटलं. इतकं तिने समजावण्याची पण पद्धत आहे तिची ना, आणि करण्याची पद्धत मला खूप आवडली. आणि तिने आधीच हा केक माझ्यासाठी सेट करून ठेवलेला, कारण हे केक आपण लगेच नाही खाऊ शकत, फ्रीजमध्ये सेट व्हावे लागतात. तर हा असा मँगो कप केक तुम्ही बघू शकता की इतका तो सुंदर दिसतोय ना, टेम्पटिंग दिसतोय एकदम. म्हणजे कुठली गोष्ट खाण्यासाठी ती इतकी सुंदर दिसायला पण लागते, तर त्याच्यावर पण तिची विशेष मेहनत आहे. तर आपण टेस्ट करूया. मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे. रिव्ह्यूज खूप ऐकले आहेत, खूप उत्सुकता पण आहे. तर हा असा पूर्ण खालून असा टेस्ट करायचा नाही. तर बघू. सिरियसली मी असा केक खरंच याआधी मी इतक्या ब्रँड्समध्ये गेली आहे ना केक खायला, आपण सगळेच जातो, पण इतका छान केक मी खाल्ला नव्हता. मला खरं असं म्हणजे हापूस आंबा खाल्ल्याचा फील येतोय. खरंच खरंच खूप छान आहे. आणि केकचं मेन जे टेक्स्चर आहे ना, कडक नाहीये, मऊ आहे. आणि तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना, तर त्यांना हे केक विशेष आवडेल. तर तुम्ही हा मँगोचा सीझन मिस करू नका, असं मी तुम्हाला सांगेन. तसं तर ती वर्षभर केक देते, पण हा जो केक आहे ना, तो तिची एक स्पेशालिटी आहे. तर कसा नंदा हा केक ऑर्डर करू शकतो तुझ्याकडून? आपण माझं पेज आहे केक अफेक्शन म्हणून, त्याच्यावरती इन्स्टावरती ऑर्डर्स DM मध्ये करू शकता, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती कॉलिंग करून तुम्ही पण. तुझा नंबर पण एकदा आपल्या प्रेक्षकांना. फोन नंबर आहे 7045866919. ओके. आणि जर तू आता ही परळची मुलगी आहे आपल्या, तर किती कुठल्या रिजन पर्यंत तू होम डिलिव्हरी करते? दादर, परेल आणि लालबाग. ओके ओके. तर ती इथपर्यंत होम डिलिव्हरी करते. आणि अदरवाईज मागवायचं असेल तर रॅपिडो थ्रू आपण पाठवतो. मागवू शकतो. आणि किती दिवस आधी तुला ऑर्डर द्यावी 2 लागते? दिवस आधी ऑर्डर 2 द्यावी दिवस लागते, आधी. सो आणि दॅट मी सगळे अरेंजमेंट करून फ्रेश बरोबर. तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. बरोबर. आणि तुला जर कस्टमाइज केक सांगितला की जर एखादी तशी डिझाईन तुला करून पाठवायची, yes. आपण नंदाकडे केकचं शूट करत होता, आणि तिला या शूट दरम्यान एक ऑर्डर आली आहे. सध्या साधी सीझन सुरू आहे, आणि त्या निमित्ताने तिला ब्राईड टू बी केकची ऑर्डर आली. तर बघूया ती कसा बनवते केक. कुठून आली ही ऑर्डर तुला? पनवेलवरून. बापरे, आणि ती पनवेल पनवेलवरून इकडे आली सुद्धा आहे ओके घ्यायला. ओके. सो चला आपण बनवूया, बघूया. हे काय असतं? केकचं बाजूने आयसिंग करतो का आपण? आयसिंग करतो आपण. याला आधी क्रम कोट करतो आणि हा. त्याच्यानंतर ही फायनल फिनिशिंग करतो. जी मेन डिझाईन असते केकची ती नंतर केली जाते. ह्याच्या आधी जस्ट केकचा एक बेस असतो, जो आधी आपण चॉकलेटचा केला, हा. तो क्रम कोट बोलतात त्याला. ओके. असं आपण क्रम कोट करतो आधी, नंतर त्याला सेट करतो, त्याच्यानंतर ओके. ही फायनल फिनिशिंग केली जाते. ओके. हा केक किती वेळ साधारण, म्हणजे विदाउट फ्रीज आपण ट्रॅव्हल करू शकतो या केक 1.5 सोबत? ते 2 तास. 1.5 ते 2 तास. Yes. ओके. तो तुम्ही पण जर ब्राईड टू बी म्हणून कोणाला तुम्हाला केक द्यायचा असेल, तर नक्की हिला सांगू शकता. तुम्ही इथे फिनिशिंग बघू शकता तिची. इतकं छान ती करते ना, म्हणजे केक बघताना जितका छान वाटणार आहे ना, तितका तो बनवताना पण चांगला वाटतोय. आणि इतकं तिचं क्लीन अँड नीट फिनिशिंग आहे केकचं. ऍक्च्युली ही ऑर्डर आहे ना, माझ्या फ्रेंडची आहे. तिने तिच्या फ्रेंडसाठी ऑर्डर केलं आहे आणि तिला अशी मिनिमल डिझाईन हवी होती. सो एक सिंगल लेडी आणि जस्ट फ्रॉक्स थोडे आणि थोडेसे फ्लावर्स साईडला, अशी छोटीशी मिनिमल डिझाईन मध्ये हा केक करायचा होता. हे तर तिला अजून एक ऑर्डर आली. कोणता केक आहे? रसमलाई cake. रसमलाई केक आहे. तर तिचं पॅकेजिंग पण एकदम प्रीमियम आहे. तर ती आता पॅक करेल केक, आणि हा केक आता कस्टमर कडे चाललाय. सो आपण बघूया. आणि याची जी रसमलाई आहे ना, ती आम्ही घरीच बनवतो. ओके. सो स्टोर बॉट म्हणजे नाही आणत.
अच्छा, जी आहे म्हणजे ती सगळं होममेड आहे. येस जर तुम्हाला कोणता फ्लेवरचा केक हवा असेल, जसं गुलाबजाम पण फ्लेवर मध्ये येऊ येस शकतो, तर ते गुलाबजाम पण घरीच घरीच बनवतो. बनवतो. अरे वा. आता आपली सोय झाली आहे, तर आपली मराठी मुलगी आहे, परळची मुलगी आहे, आपण सपोर्ट करायलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे केकची क्वालिटी चांगली. आणि मी तुम्हाला नेहमीच सांगते की ज्या गोष्टीचा मी अनुभव घेते ना, तीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यामुळे मी हिच्याकडे येईपर्यंत थांबली हिचं प्रमोशन करण्यासाठी, की आपण पहिला केकची टेस्ट केली पाहिजे. आणि जसे तिचे रिव्ह्यूज आहेत ना, खरंच तशी केकची टेस्ट आहे. तर तुम्ही तुमचं काही स्पेशल ओकेजन असेल तर नक्की नक्की नंदाला केकची ऑर्डर द्या. मी तिचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला कमेंटमध्ये पिन करेनच. आणि नंदा, खूप खूप धन्यवाद की तू आज इतका वेळात वेळ काढलास. आपण करताना तुला 2 ऑर्डर आल्या. तू खरंच खूप बिझी आहेस. पण इतके छान केक तिने आपल्याला बनवून दाखवले. खूप खूप धन्यवाद. तुला पण खूप थँक्यू आल्याबद्दल. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लालबागची सिद्धी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, हा केकचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण आपल्याला आपला मराठी व्यवसाय पुढे न्यायचा आहे, मराठी मुलीचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे. धन्यवाद.